लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। उल्हासनगर दुहेरी हत्याकांड प्रकरणात 8 आरोपी अटकेत। कैलाश कॉलनीतील गोळीबाराने शहर हादरले। प्रणय निकम निर्दोष, पोलिसांकडून खोटे गोवण्याचा प्रयत्न, आई व वकिलांचा गंभीर आरोप। उल्हासनगर कॅम्प 5 येथील कैलाश कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या तुफानी गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना अटक केली असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे। मात्र या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून बंदूक पुरवल्याचा आरोप असलेल्या प्रणय सचिन निकम हा निर्दोष असल्याचा दावा त्याच्या आईसह वकिलांनी केला आहे। पोलिसांकडून त्याला जाणीवपूर्वक गुन्ह्यात अडकवले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून ही रक्तरंजित घटना घडली। या गोळीबारात सख्खे भाऊ अनिल हरकेश चव्हाण आणि अमन हरकेश चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला, तर अर्जुन सूरजबली चव्हाण हा गंभीर जखमी झाला। घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपासाची चक्रे फिरवली। तपासादरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेला महत्त्वाचे धागेदोरे मिळाले। सर्वप्रथम शेखर बिराजदार आणि अजय राव या आरोपींना अटक करण्यात आली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिल लाईन पोलिसांनी ताब्यात घेतले। तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली। पुढील तपासात आणखी काही आरोपींचा सहभाग उघडकीस आल्यानंतर 26 मे रोजी बदरुद्दीन खान, अमन मनोहर चव्हाण, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक करण्यात आली। बुधवारी या चारही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान प्रणय निकमच्या अटकेनंतर त्याच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। प्रणयची आई आणि वकिलांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना प्रणयचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नाही, पोलिसांकडून त्याला जाणीवपूर्वक फसवले जात आहे असा आरोप केला। या प्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी तपास सुरू असून सर्व पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले आहे। दरम्यान या आरोप प्रत्यारोपांमुळे आता पोलिसांच्या तपास प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले असून पुढील तपासात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। कैलाश कॉलनी फायरिंग प्रकरणामध्ये आणखी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर नक्की त्यांचा रोल काय आहे आणि किती दिवसाची पोलीस कोठडी दिली? ह्या आरोपी 4 पैकी एका आरोपीने वेपन पुरवल्याचं निवेदन पंचनाम्यामध्ये आरोपीने सांगितलं होतं। त्याच्या आधारे त्याला आम्ही आज अटक केली होती। उर्वरित 2 जे आरोपी आहेत त्यांनी गुन्हा घडला त्यावेळेस ते जे FIR मध्ये ज्या आरोपींची नाव आहेत त्या आरोपींना ते घेऊन गाडीवर बसून त्याच्यासोबत गेले होते। तसेच ते घटना घडली त्यावेळेस ते घटनास्थळावर देखील हजर होते असं तपासात निष्पन्न झालेलं आहे आणि त्याच्या आधारे आपण तपासाअंती पूर्ण खात्री करून या आरोपींना अटक केली होती आणि त्यांची आज पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी मान्य न्यायालयात आम्ही आरोपींना हजर केलं होतं। मान्य न्यायालयाने त्यांना अजून 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। बाकी काय म्हणणं आहे तुमचं? मी प्रीती निकम। प्रणय आता कैलास कॉलनीला जे झालं आहे गोळीबार त्याच्यात माझ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे सचिन प्रणय निकम। तर 25 तारखेला त्याला घरातून उचललं पोलिसांनी, रात्रभर त्याला टॉर्चर केलं आणि मग 26 तारखेला पण दिवसभर रात्रभर टॉर्चर करून मग कंप्लेंट त्याची नोंदवली। 26 तारखेला मेडिकल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात आणलं। त्याला जबरदस्ती करतात आहेत की तू सांग त्याने दीपकनी गन दिली आहे म्हणून फिर्यादीने, मग त्याला अडकवतात आहेत। त्याचा काहीच दोष नाही आहे, त्यांनी काही केलंच नाही आहे, त्याचा गुन्हाच नाही आहे काय, त्याला फसवतात आहेत। त्या दिवशी मग तुमचा मुलगा कुठे होता? तिथेच होता, त्याच जागेवरती होता। जो गोळ्या घालणार त्याला माहिती तर तो गेला असता का तिथे, बोलला असता का मला गोळ्या घाला म्हणून मी तिथं उभा राहतो त्यांच्याबरोबर? हे बघा व्हिडिओ पण आहे त्याचा। त्याला मेसेज आलेला, त्याने तो मेसेज दाखवला पण दीपक ठाकूरला। आता तुमची मागणी काय? माझी मागणी आहे माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला निर्दोष सोडा। हे जबरदस्तीने फसवतात आहेत त्याला, त्याचं काहीच नाही आहे, त्याचा म्हणजे काहीच चुकी पण नाही आणि त्याच्यावर काहीच हे नाही आहे। त्याला का फसवलं जातं आणि त्याला कोण फसवतंय? आता फसवणारे फसवतात आहेत, राजकारणी आहे। विशेष एका व्यक्तीचं नाव वगैरे काय आहे का कोण? म्हणजे नाव तर नाही। आरोप करताय तर कसं आहे की आता तो आरोपी झालेला आहे, तर तुमचा आरोप हा स्पष्ट असला पाहिजे। आरोपी झालाय पण तो नाही आहे आरोपी। मग त्याला कोण फसवतंय? आरोप स्पष्ट करा। राजकीय कोण आहे त्याच्यामध्ये? ते तर नावं माहिती नाही, भरपूर नाव आहेत तसे तर।
पण घेऊ नाही शकत. त्याची कोणाची दुश्मनी वगैरे आहे का? दुश्मनी जे आता आतमध्ये तोच त्याचा मित्र दुश्मन होता. त्यांनीच त्याला हे टार्गेट केलेले. 307 आधी होती त्याच्यावरती, त्यांनी त्याचं नाव घेतलेले जाणून बुजून. सर काय प्रकरणामध्ये या माहिती देणार, काय सांगाल आपण? नमस्कार, माझं नाव निखिल रमेश वाहने. मी उल्हासनगरमधील कैलाश कॉलनी येथे जो प्रकार घडलेला आहे त्यामधील आरोपी म्हणून ज्यांना अरेस्ट केले आहे, अटक केली आहे, सचिन आपला प्रणय सचिन निकम, त्याची बाजू मी माननीय मेहरबान कोर्टापुढे मांडली आहे. यामध्ये असं कोर्टापुढे आम्ही निदर्शनास आणून दिलं की जो आरोपी आहे त्याला इलिगलपणे अरेस्ट करण्यात आले. आरोपीला 25 तारखेला घरातून त्यांना अरेस्ट करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर 26 तारखेला आरोपीला अरेस्ट दाखवले. प्रॉपर पेपर जे पण प्रोसिजर केली आहे पोलिसांनी त्यामध्ये असं नमूद केलं की 26 तारखेला आम्ही त्यांना अरेस्ट केलं आणि त्यानंतर आज मेहरबान कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आले आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, काय का फसवलं जातं त्याला, का त्याचं नाव घेतलं जातं, काय याच्या मागं कोण असू शकतं, काय सांगाल? आता जसं की आरोपीच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं आहे आणि आरोपींनी सुद्धा आम्हाला असं सांगितलं आहे की सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत, सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्याबरोबर प्रणय निकम यांचा जुना वाद होता. त्या वादाचा राग मनात धरून यांनी प्रणय निकम यांचं नाव घेतलेलं आहे. जो शेखर बिराजदार जो आरोपी, मुख्य आरोपी आहे फायरिंगमधला, त्याने कबुली जबाबामध्ये असं दिलं आहे की मगाशी मी बाईट घेतली तेव्हा पोलिसांनी सांगितलं की वेपन हे प्रणय निकम याने पुरवलेलं आहे. आपण जर बघितलं तर त्यामध्ये पोलिसांनी असंही सांगितलं प्रणय निकमला की सदर जो तुम्ही बंदूक जी दिली आहे बिराजदारला, आरोपी नंबर 1 यांना, ती फिर्यादी यांच्याकडनं घेऊन मग आरोपी नंबर 1ला दिली आहे असंही प्रेशराईज करत आहे. पोलिसांमार्फत असंही प्रेशराईज केलं जात आहे आणि मुख्य फिर्यादी आहे यांनाच टार्गेट करून आरोपी बनवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती पण आम्हाला आरोपीकडनं मिळाली आणि आरोपीच्या नातेवाईकाकडनं मिळालेली आहे. तुम्ही याबाबत काही न्यायालयाला अर्ज वगैरे केला का? आम्ही मेहरबान न्यायालयापुढे एक अर्ज केला आहे. त्यामध्ये मुख्य असं आहे की 25 तारखेला आरोपी प्रणय निकम यांना जेव्हा ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं, अरेस्ट करण्यात आलं होतं, त्या दिवशीचे संपूर्ण CCTV फुटेज, आजपर्यंतचे CCTV फुटेज हे जतन करून मेहरबान कोर्टापुढे सादर करावं, एक असा आम्ही अर्ज दिला आहे. आणि दुसरा एक अर्ज असा दिला आहे की आरोपीची जी अरेस्ट आहे ती बेकायदेशीर आहे आणि तशा प्रकारचे फिर्यादी आरोपीला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे, अशा प्रकारचा एक अर्ज मेहरबान कोर्टापुढे दिला होता. प्रणय निकम यांचा व्यवसाय काय आहे? प्रणय निकम हे बघायला गेलं तर पूर्वी हे विद्यार्थी होते, त्यानंतर आता व्यवसाय म्हणून ते त्यांच्या वडिलांना हातभार करतात आणि 5 नंबरमधील जीन्स कारखाने वगैरे आहेत त्यामध्ये जीन्स पुरवठा करतात, जिथे धागा कटिंग किंवा आणि जीन्स पॅकिंग वगैरे होतात, अशा प्रकारचे व्यवसाय ते करतात. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.